प्रभूची स्तुती असो. अनेक वेळा जीवनामध्ये आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं आणि मग बऱ्याचदा असं घडतं की एखादं ठिकाण आणि त्या ठिकाणामध्ये आलेल्या अडचणी आपल्याला नेहमी स्मरणात राहतात. एखादा व्यक्ती गाडी चालवता चालवता पाय घसरून किंवा काहीतरी होतं, गाडी स्किट होते आणि तो कसा तरी एखाद्या ठिकाणी पडतो आणि पडल्यानंतर परत तो बरा होतो आणि नंतर काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी जर तिथूनच परत गेला, त्याला लगेच आठवतं की मी इथं पडलो होतो. त्या बरोबर गोष्टी आमच्या लक्षात राहतात जिथं आम्हाला अपयश आलेलं आहे, जिथं आम्ही ज्या गोष्टीमध्ये आम्ही अपयशी ठरलेलो आहोत किंवा ज्या गोष्टींमध्ये आम्हाला संकटांना सामोरे जावं लागलं. एखाद्या हॉस्पिटलमध्ये कदाचित कोविडच्या काळात काही लोक ॲडमिट असतील आणि मग त्या हॉस्पिटलच्या बाहेरून जात असताना कदाचित आपल्याला असं वाटत असेल, अरे मी इथं मरणाची झुंज दिली, माझ्या देवाने मला वाचवलं, फार डेंजरस ही जागा आहे, तिथून मी आता चाललोय पुढे. मग अशा काही ठिकाणांवरती आपण ज्यावेळेस जातो आणि कधी कधी रस्त्यांवरती असं लिहिलं असतं, धोकादायक वळण आहे, अपघाती क्षेत्र आहे, वाहनं सावकाश चालवा. आणि बऱ्याच वेळा आपल्या जीवनात देखील दुःखाच्या, अडचणींच्या जागा ठरलेल्या असतात. परंतु त्या दुःखांचं वर्णन करण्यासाठी किंवा दुःख किती प्रगल्भ आहेत याबद्दल बोलण्यासाठी मी आलो नाही, पण हे सांगायला आलोय, जे तुमच्या दुःखाचं ठिकाण आहे प्रभू त्याला साक्षीचं ठिकाण करणार आहे. जे तुमचं अडचणीचं ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये तुम्ही दैवी चमत्कार आणि दैवी कृपा पाहणार आहात. ज्या ठिकाणामध्ये देवाने तुम्हाला अपयशी होताना पाहिलंय, देव तिथं तुम्हाला विजयी करणार आहे. ज्या ठिकाणाबद्दल तुम्ही अगदी निराशेत होता, ज्या घटनेबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या जागेबद्दल तुम्ही निराशेत असाल, तर आज परमेश्वर तुमच्या जीवनातला सीझन बदलणार आहे. काय लोकांना नाही कळालं, पण मी सांगतो, ऐका. सीझन आहेत, उन्हाळा, मग पावसाळा, मग हिवाळा, मग परत उन्हाळा, असे जीवनात सीझन चालू असतात. एकानंतर एक ऋतू येतात. देवाचा दास या नात्याने जाहीर करतो, तुमच्या दुःखाचा सीझन संपलाय, तुमच्या आशीर्वादाचा सीझन आज येशूने सुरू केलेला आहे. आज तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्याचा सीझन सुरू झालेला आहे. तुमच्या जीवनासाठी देवाच्या कृपेचा वेळ सुरू झालेला आहे. तुम्ही आनंदी आहात का? आमेन. एक ना खूप अभिषिक्त दास होता बायबलमध्ये आणि देव त्याच्याशी बोलायचं. त्याचं नाव होतं दानिएल. पूर्ण पुस्तकच आहे त्याच्या नावाने, 12 अध्यायांचं, खूप सुंदर. दानिएल ह्याला ज्या वेळेस नबुकदनेस्सर राजाने स्वारी केली, त्यावेळेस त्या नबुकदनेस्सर राजाने ज्ञानी लोकांना पकडून नेलं होतं. त्याच्यामध्ये दानिएल पण होता. आणि दानिएल ज्या वेळेस तिथं गेला त्यावेळेस परमेश्वराने तो दानिएल एक गुलाम म्हणून तिथं गेला होता, परंतु दानिएलामध्ये देवाचा आत्मा बसत होता. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाचा आत्मा ज्याच्यामध्ये बसतो त्याच्यावरती देवाशिवाय कोणी राज्य करत नाही. ऐकताय तुम्ही? त्याच्या जीवनावरती देवाचा कंट्रोल राहतो. तो व्यक्ती कुठेही असला तरी आशीर्वादित आहे. दानिएलाच्या जीवनात एक विशेष घटना परमेश्वराने केली. दानिएलाच्या 6व्या अध्यायात लिहिलेला आहे की हा दानिएल जिथं होता बाबेल परगण्यामध्ये, तिथला जो राजा होता दार्यावेश, त्या राजाने एक फरमान काढलं आणि त्याने काय केलं की 120 जणांची निवड केली. सगळ्यांनी म्हणा 120. पूर्ण देशाचं राज्य चालवण्यासाठी, पूर्ण देशाला सांभाळण्यासाठी 120 जणांची निवड केली. ह्या 120 जणांवरती 3 लोक निवडले आणि त्याच्यापैकी एक दानिएल होता. ऐकलं तुम्ही? ज्याच्यावर आत्मा आहे ते खालच्या हुद्द्याला राहणार नाहीत. ज्याच्यावर देवाचं सामर्थ्य आहे, देव तुम्हाला उच्च पदावरती घेऊन जातो. ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे, अभिषेक येण्याच्या आधी तुम्ही रस्त्यावर जरी असाल तरी त्याच्याबद्दल मला घेणं नाही, पण तुमच्यावर अभिषेक आल्यानंतर तो तुम्हाला अधिपतींच्या पंक्तीत नेऊन बसवतो. तो तुम्हाला उच्च स्थानावरती नेतो. दानिएलाला देवाने उच्च स्थानी नेलं. आणि मग आता राजाचं प्लॅन आहे की दानिएलासारखा माझ्या देशात कुणीच व्यक्ती नाही, कारण दानिएलामध्ये मानवी बुद्धी नव्हती, दैवी बुद्धी त्याच्यामध्ये होती.
हालेलुया. राजाने ठरवलं की आता हे 3 लोकांमध्ये तो त्याला चीफ केलंय, मेन केलंय, पण अख्ख्या देशाचा त्याला हेड मी बनवणार आहे. राजा प्लॅनिंगमध्ये सगळ्यांना कळालं. 120 लोकांना ऍसिडिटी झाली, मळमळ होती ना काही लोकांना. तुम्ही नवीन गाडी घेतली तर त्यांचं तोंड असं कागद चुरगळून फेकल्यासारखं एकदम, नाही का, काय झालं हे, डोक्यावरती आठ्या मिठ्या एकदम, नाही का, असं पूर्ण सगळे वलय तयार होतात. प्रभूला धन्यवाद. जेही असेल, प्रभूची स्तुती असो. तुमची उन्नती कधी काही लोकांना पाहवत नाही. प्रभू त्यांना आशीर्वादित करो, त्यांना खूप उन्नती देवं. आमेन. तर सांगण्याचं तात्पर्य हे की बाकीच्या लोकांना थोडा त्रास व्हायला लागला. मग हा जर हेड झाला तर मग सगळं ह्याचंच होऊन जाईल आणि आम्ही काय करतो इथं, मग आपण काहीतरी कट करूया. एक कट केला त्यांनी की येत्या 30 दिवसामध्ये, सगळ्यांनी म्हणा 30 दिवस, येते 30 दिवस आमच्या राजाशिवाय, राजाच्या मूर्तीशिवाय, आमच्या राजाशिवाय कोणाचीच पूजा करायची नाही, कोणत्याच देवाची करायची नाही. फक्त जर देव मानायचंय, पुढचा 1 महिना 30 दिवस फक्त आमच्या राजाला देव मानायचं. सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांनी राजाला देव मानायला सुरुवात केली. पण त्या देशात एक असा देवाचा अभिषिक्त आहे की जो फक्त देवाला देव मानतो, जो फक्त देवा पुढंच नतमस्तक होतो, जो फक्त ठरवतो की माझ्या देवाचं स्थान या जगात मी कोणालाच नाही देऊ शकत. आणि त्याचं नाव होतं दानिएल. दानिएलाने फरमान ऐकलं, राजाशिवाय कोणाला देव मानायचं नाही. दानिएल घरी गेला आणि दानिएलाने 3 वेळा प्रार्थना केली. हालेलुया, बोलो येशू मसीह की. दानिएलाने परस्पर देवाकडे प्रार्थना केली आणि वैऱ्यांना कळालं की दानिएल काय करत आहे. दानिएलाने फरमान नाकारलं आहे. आता दानिएलाची शिक्षा ठरलेली आहे. राजे दारियावेश महाराज, पहा आपला लाडका दानिएल काय करत आहे. काय करत आहे सांगा. तो दानिएल तुमचा हुकूम मानत नाही. तो असं करायला लागलाय. घरी जाऊन त्याच्या परस्पर देवाची त्याने प्रार्थना केली. तुम्ही फरमान काढला तर त्याला सोडू नका. राजा एकदम भयभीत झाला. अरे दानिएल माझा लाडका आहे, दानिएला शिवाय मी राज्य नाही करू शकत. मी दावाला राजा आहे रे, पण त्याचा राजा त्याचा परमेश्वर आहे, त्याचा देव आहे, म्हणून मी राजा आहे. त्याच्या देवामुळे आणि त्या दानिएलामुळे मी तर व्यवस्थित आहे. मी त्याला कसा सोडू, मी काय करू. राजा बेचैन. राजाचं ब्लड प्रेशर वाढलं, काय कळेना. आणि मग दानिएलावरती खटला चालवण्यात आला आणि दानिएलाला राजाच्या फरमानानुसार सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. हालेलुया. आज मी त्या सिंहाच्या गुहेची दुःख भरी कहाणी सांगायला आलो नाही. गुहा कोणाची आहे? सिंहाची गुहा. त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं. टायटल आहे त्या गुहेचं, सिंहाची गुहा. येशू ख्रिस्तानं मंदिरातला क्रय विक्रय पाहून मंदिराला काय म्हटलं? कुणाची गुहा? लुटारूंची गुहा. आणि ती दाविदाच्या काळात 100 संदेश ते लपवले होते 2 गुहांमध्ये. ती कुठली होती गुहा? अदुल्लामाची गुहा. आता फक्त गुहाच सगळं शोधून काढेन मी बायबलची. हालेलुया, प्रभूची स्तुती. बरं असो, विषयाकडे येऊ आपण. तर या ठिकाणी ही गुहा आहे सिंहांची गुहा. सिंह तिथं असतात आणि तो काळ असा होता की सिंह पाळले जायचे. आम्ही घरामध्ये मांजर, कुत्रा पाळतो, वेगवेगळी जनावरं पाळण्याचा कोणाला छंद असतो. परंतु तो काळ असा होता की त्यावेळेस हिंस्र जनावरं पाळली जायची यासाठी की जर कोणाला शिक्षा द्यायची असेल तर भोजन म्हणून त्या व्यक्तीला तिथं टाकून द्यायचं. त्या आपल्या पाळलेल्या प्राण्याचं पण पोट भरेल आणि आपलं पण काम होऊन जाईल. त्यांनी त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये सिंह ठेवलेले होते आणि सिंह एवढे आकराळ विक्राळ आणि भयंकर होते की त्या सिंहांमध्ये अफाट ताकद होती. काही पण आलं गडप खलास, जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि ती गुहा कोणाची आहे? सिंहाची. सगळ्यांनी म्हणा सिंहाची गुहा. बरं, ज्या वेळेस दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं त्याच्यावरती शिला लावण्यात आली आणि त्या शिळेवरती शिक्का मारण्यात आला. 2 शिक्के मारून सील करून टाकलं आणि आता हा फेरबदल होणार नाही. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकून दिलं. राजा एवढं मात्र म्हणाला की ज्या परमेश्वराची तू सेवा करतोस तो तुला वाचवेल. ज्याला माझ्या देवाची ओळख नाही तो राजा सांगतो तुझा देव तुला वाचवणार आहे. हालेलुया, तुझा देव तुला सोडवेल. आणि मग काय, दानिएल आपला सिंहाच्या गुहेत आहे. राजा घरी गेला. राजा पुढे भोजन आणलं
पण राजाचं लक्ष कुठं आहे? दानिएलाकडे आहे ना. माझा लाडका मरतोय आणि मी काय खाऊ इथं? काय झालं असेल? फाडला असेल का सिंहाने त्याला? काय झालं असेल? नको मला जेवण नको. आणि कसं आहे ना की राजाची करमणूक असायची. करमणूक म्हणजे आता तुमच्याकडे टी व्ही आहे, मोबाईल आहे, करमणूक भरपूर साधनं आहेत. पण राजाला काय नृत्य करणारे लोक यायचे. तर त्या राज दरबारामध्ये राजासमोर नृत्य करायचे. नको नृत्य, जा इथून, निघा इथून. माझा दानिएल मरतोय, तुमचा नाच काय बघू. मला जेवण नको, मला नृत्य नको, मला माझा दानिएल पाहिजे. हालेलुया. राजाला रात्रभर झोप नाही. बेचैन राजा, दार्यावेश टेन्शनमध्ये रात्रभर. काय झालं असेल, काय झालं असेल माझ्या दानिएलाचं. अरे त्या दानिएलाला किती ज्ञान आहे, तो दानिएल किती ज्ञानी आहे, तो किती सामर्थ्यवान आहे. माझ्या देशात त्याच्यासारखं कुणी नाही. मी काय केलं? माझ्या दानिएलाला मी कुठं टाकून दिलं? सिंहाच्या गुहेत टाकलं. अरे ज्याने मला किती आशीर्वाद मिळवून दिले, या भूमीला त्याच्यामुळे आशीर्वाद मिळाले, त्या दानिएलाला कुठं टाकलंय? सिंहाच्या गुहेत. काय झालं असेल? रात्रभर राजाला झोप नाही. भल्या पहाटे त्या मरिया मगदलिया कशा गेल्या येशूच्या कबरेकडं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भली पहाट फार महत्वाची. प्रार्थनेची वेळ पहाटेची निश्चित करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बोला येशू मसीह की. का करा? देव तर देवच आहे. दुपारी पण देव आहे तोच, रात्री पण तो, पण पहाटे का? जे लोक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करतात त्या लोकांच्या दिवसाचा शेवट साक्षीने होतो. प्रार्थनेने सुरुवात करा, फार महत्वाचं आहे. भल्या पहाटे उजाडण्याच्या आधीच राजा जाऊन तिथं पोहोचला त्या सिंहाच्या गुहेजवळ. आणि मग राजा आर्त स्वराने, रडक्या आवाजात, दानिएला, हे दानिएला, तुझ्या देवाने तुला वाचवलंय का? आता राजाची अपेक्षा आहे आतून फक्त डरकाळी ऐकू यावी. साधारण व्यक्ती असतं तर सिंहाने आतून रिप्लाय दिला असा, आओ 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 आओ, खलास. सिंहाची डरकाळी राजाला ऐकू आली नाही. त्याचं कारण लिहिलंय बायबलमध्ये. ऐका, दानिएल 6 आणि 22 वाचतो आपल्यासाठी. दानिएल 6वा अध्याय वचन 22. दानिएलाचं उत्तर, माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. सगळ्यांनी म्हणा, माझ्या देवाने. अरे रे रे रे, जोरा आवाज, एकदम जोरात. माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. हालेलुया. माझ्या देवाने. बोलायला कसं वाटतं एकदम. तुमचा देव, तू राजा आहे ना, 30 दिवसासाठी तू देव आहेस ना. ऐकताय का चर्च तुम्ही? तू राजा आहेस ना. तूच मला टाकलंस पण तू मला वाचवलं नाही. पण माझा देव तो राजांचा राजा आहे. तो मला सोडवायला समर्थ आहे. तो सामर्थ्यवान आहे. तू नावाचा देव आहेस रे. लोकांनी तुला देव केलंय. तू माणूस आहेस. माणूस देव होऊ शकत नाही. जेव्हा परात्पराचं सामर्थ्य येतं त्यावेळेस अलौकिक गोष्टी घडतात. माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. हा खूप पॉवरफुल शब्द आहे. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. आमेन. सिच्युएशन लक्षात घ्या. म्हणजे त्या रात्री काय घडलं? दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. आता देवदूत 5 मिनिटं लेट झाला असता तर दानिएल वाचला नसता. देवदूत कधी यायला पाहिजे तिथं? दानिएल सिंहाच्या गुहेत पडण्याच्या आधी. त्या सिंहाने झडप घालण्याच्या आधी देवाच्या आत्म्याने त्याच्यावर पाखर घालणं गरजेचं होतं. दानिएल सिंहाच्या गुहेत पडण्याआधी देवाचा दूत तिथं हजर राहणं गरजेचं होतं. जसा देवाने त्याचा दिव्यदूत पाठवला प्रियांनो. हालेलुया. देवाच्या प्रिय संत गणांनो, आमच्या देवाची एक खासियत आहे.
जिथं उतरून येतो सगळीकडे कब्जा मारतो. कसं आहे ना की म्हणजे असं येशूला तुम्ही बोलून इथं बस कोपऱ्यात असं नाही करू शकत. प्रभू आलाच ना, हा ठीक आहे, बस तिकडे साईडला बस, कारण हे माझं घर आहे. तुमच्या घरात आला ना, घराचा मालक तो होऊन जाईल. चालेल तुम्हाला? तुमच्या मंडळीत आला तर मंडळीचा मालक तो होऊन जाईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आला तर तुमचा मालक तो होऊन जाईल. तो जिथं येतो तिथं मालकाची भूमिका करतो. मला हे सांगायचंय प्रियांनो, प्रभूचा दूत आल्यानंतर ती गुहा सिंहाची गुहा राहिली नाही, ती देवाच्या सामर्थ्याची गुहा झाली, ती साक्षीची गुहा झाली, ती परात्पर देवाची गुहा झाली. कारण देवाचा दूत तिथं उतरलाय. जिथं सिंहांचं वर्चस्व होतं, जे येईल त्याला फाडून टाकणारे सिंह, ज्या सिंहांचं तिथं वर्चस्व होतं, तिथं वर्चस्व आता देवाच्या दिव्य दूताचं आहे. देवाच्या दूताचं म्हणजे डायरेक्ट देवाचं तिथं वर्चस्व आहे. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये सिंहाची तोंड बंद करण्यात आली. वरून जाणेला फेकताना सिंह फुल खुश असतील, आला. देवदूत म्हणला असेल, गप माग सर, हो माग चल, ए तुझा पाय मागे, पंजा मागे, चाल निकल, चल हो तिकडे, ये दानियेलला, बस आपण आज आराधना करू. हालेलुया. 3 वेळा एकटा प्रार्थना करत होता. चल दोघं मिळून आता देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ती रात्र काय असेल की ज्या रात्री दानियल सिंहाच्या गुहेत आहे. सिंह अकराळ विक्राळ आहेत. एक फार मोठं संकट त्या गुहेत आहे. ज्याच्यावर संकट आलंय तो पण तिथं आहे. पण ते संकट आणि देवाचा दास यांच्यामध्ये देवदूत आहे. जोपर्यंत तुमचे संकट आणि तुमच्यामध्ये देव आहे, संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही बरं का. हालेलुया. ती अडचण तुमच्यावरती भारी ठरू शकत नाही. या जगातले सगळे दुष्टात्मे एकत्र आले. काही लोकांना एक दिसलं तरी घाबरून जातात. एकालाच काढायला 3-3 दिवस. काही लोक सकाळी स्टार्ट करतात दुष्टात्मे काढायला, आणि माझा विश्वास आहे संध्याकाळपर्यंत हा जाईल. अरे येड्या, तुला घरी जावं लागेल. तो नाही जाणार असं म्हटलं तर. येशूचं नाव 1000 वेळा घेण्यासाठी गरज नाही प्रियांनो. एकदा बस, एकदा इथून आलं पाहिजे, एकदा बस. हे सगळे जगातले दुष्टात्मे एकत्र होऊन जरी आले ना, ते तुमच्या केसाची हानी करू शकत नाही. काही लोकांना जिथं जाईल तिथं तुला करणी, तुला भानामती, तुला चेटूक, तुला लिंबू, तुला मिरची, अरे लेमन ज्यूस करून पिऊन टाक. तुझ्यावर मूठ सोडले, अरे बूट मार त्याला. काय करतोयस तू? हे कशाचं कौतुक करायला आलायस तू? पास्टर, माझ्या मुलीला खूप डेंजर दुष्टात्मा. अरे मरशील, जीव चालले. पास्टर एवढा डेंजर. अरे नाही, ते शून्य आहेत. माझ्या प्रभूचं सामर्थ्य महान आहे. प्रभू आला, संकटांना थांबावं लागतं. दार्यावेश 30 दिवसांचा देव होता, पण माझा देव तो अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा, माझा, तुमचा, सगळ्यांचा, पिढ्यांचा, वंशांचा, सर्व देशांचा, सगळ्यांचा तो देव आहे. तो महान परमेश्वर आहे. तो सर्वोच्च देव आहे. सिंहाची गुहा साक्षीची गुहा झाली प्रियांनो, साक्षमय गुहा. तिथून पुढे कधी दानिएल त्या सिंहाच्या गुहेकडून जात असताना, अरे हॅट, लोक, अरे सिंहाची गुहा आहे, लवकर चल. अरे हॅट, मी नाही घाबरत सिंहाला. माझा देव आहे ना माझ्या बरोबर. हालेलुया. संकटातून सोडवणारा माझ्या बरोबर आहे. हालेलुया. माझा देव माझ्या बरोबर आहे. बाप संगती असला ना खूप आनंद असतो प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? मग ज्यावेळेस मी आज माझ्या देवाबद्दल विचार करतो, पण माझ्या देवाने मला कुठं कुठं वाचवलंय, कशापासून वाचवलंय, मग मी काय करू? मी त्याला धन्यवाद देऊ नको तर काय करू?
माझ्या प्रत्येक प्रसंगात माझा बाप माझ्या बरोबर आहे, माझा स्वर्गीय देव मला सोडत नाही. त्याचे किती आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. दानिएलाला गॅरंटी होती, सिंहाच्या गुहेत टाका नाही तर कुठेही टाका, माझा बाप माझ्या बरोबर असणार आहे, माझा देव माझा कधीच त्याग करणार नाही, माझा परमेश्वर तो मला कदापि सोडणार नाही, त्याची कृपा माझ्या जीवनावर आहे, त्याचं सामर्थ्य माझ्या जीवनावरती आहे. देव पाठवायचा आणि मदत करायचा. बेतेसदा तळ्यावर पण योहान 5:3-4 वचनामध्ये बेतेसदा तळ्यावरती देवदूत पाठवायचा आणि जिथं ते पाणी हल्ल्यानंतर जो पहिला जायचा त्याला आरोग्य मिळायचं. प्रभूची स्तुती असो. ही देवाची कृपा आहे. जे स्थान दानिएलासाठी मृत्यूचं ठिकाण बनू शकत होतं, त्या स्थानाला देवाने एक चमत्काराचं ठिकाण केलं, देवाच्या गौरवाचं ठिकाण केलं. ते साक्ष घडण्याचं ठिकाण झालं. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये, साम चॅप्टर 23 वर्स 4, स्तोत्र 23 आणि 4, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. मृत्यू छायेची दरी. काय आहे मृत्यू छायेची दरी? मृत्यू छायेची दरी आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. काय आहे मृत्यू छायेची दरी? ज्यावेळेस आम्ही एखाद्या दरीचा विचार करतो, दरी म्हणजे दोन्ही बाजूनी डोंगर असतील आणि मध्ये दरी, ती खाच असते. डोंगरावर पाऊस पडतो आणि तो पाऊस त्या दरीमध्ये जमतो आणि त्याचीच पुढे नदी तयार होते. जे पाणी आहे ते डोंगरावरून वाहत नाही, ते सगळं पाणी ओरघळून वरून खाली त्या दरीमध्ये येतं आणि दरीतून मग पाणी वाहत असतं. दऱ्यांमधून ती नदी वाहत असते आणि मग ती नदी दऱ्यांमधून वाहता वाहता त्या नदीला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. काय होतं की जेवढी जनावरं जंगलात आहेत ती सगळी जनावरं दरीत येतात पाणी पिण्यासाठी. प्रत्येक जनावराला त्या दरीमध्ये यावं लागतं. जी जनावरं डोंगरात असतील, जी जनावरं आजूबाजूला कुठेही असतील, त्या सगळ्यांना त्या दरीमध्ये यावं लागतं. आता काही जनावरं मेंढरासारखी असतील, काही सिंहासारखी असतील, काही वाघासारखी असतील, काही लांडगे असतील, वेगवेगळ्या प्रकारची जनावरं, पण सगळ्यांनाच तिथं पाण्यासाठी यावं लागत असेल. आता सिंह आला तर त्याला काय फरक पडतो, हत्ती आला तर त्याला काय फरक पडतो, म्हणजे फरक कुणाला पडतो? मेंढरांना, हरणांना, काळविटांना, जी निरुपद्रवी जनावरं आहेत त्यांना फरक पडतो. का? कारण की पाणी प्यायला गेलो होतो आणि माझ्यावर हल्ला झाला. पेपरची हेडलाईन आहे ना, तो गेला, पाणी प्यायला नुसतं गेला होता. ती दरी जरी पाण्याची असली तरी ती दरी सोपी नाहीये. ती मृत्यू छायेची दरी आहे. मला पाणी प्यायला तिथं जाणं गरजेचं आहे. पाणी नाही मिळालं तर मरणार आहे, पण त्या दरीत जाऊन पाणी पिणं सोपं नाहीये. पण स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. का? दावीद राजा ह्या 23व्या स्तोत्रामध्ये तो वर्णन करतोय की कोण माझा मेंढपाळ आहे. ती दरी जी आहे ना, ती दरी मृत्यू छायेची दरी आहे. दावीद राजा म्हणतो की तो तर मेंढपाळ आहे. दावीद स्वतः मेंढपाळ या प्रोफेशन मधून आलाय, त्याला माहिती आहे मेंढपाळ कसा असला पाहिजे. तो एक चांगला मेंढपाळ होता, कारण की सिंहाच्या आणि अस्वलांच्या हातून त्याने आपल्या मेंढरांचा बचाव केला होता. त्याला माहिती आहे चांगला मेंढपाळ कोण असतो. तो परमेश्वराला चांगला नाही म्हणत. माझा देव कोणता मेंढपाळ आहे? उत्तम मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ आहे, बेस्ट मेंढपाळ आहे, त्याच्यासारखा मेंढपाळ नाही. जर हा मेंढपाळ माझ्या बरोबर आहे, त्याच्याकडे आकडी आणि काठी आहे. हालेलुया. माझा मेंढपाळ रिकाम्या हाताने नाही आलाय, त्याच्याकडे काय आहे? आकडी आणि काठी आहे. कोणी आला मला त्रास द्यायला, तुझी आकडी आणि मला काठी धीर देतात. म्हणजे काय? ती काठी माझ्या वैऱ्यांचा झाडा घेणारी आहे. आता ज्या वेळेस त्या मृत्यू छायेच्या दरीतून मी चाललोय, मी मेंढरू आहे, प्रभू माझ्या बरोबर आहे, मी चाललोय, प्रभू
चाललोय बरं का पाणी आहे, तू चल, चल पुढं चल. प्रभू सिंह आलाय, तू चल. प्रभू अस्वल आलंय, प्रभू तो मला मारील, तू चल. आलास का, घे पाणी पी. पाणी पिलो, प्रभू झालं पिऊन, आता काय, चल पुढे चल, काय घाबरू नको, माझी काठी आहे तिकडं. हा चल रे, हो बाजूला, माझं मेंढरू आहे ते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी बाजूला व्हा, सगळ्यांनी बाजूला व्हा, रस्ता द्या माझ्या मेंढराला. कारण ते मेंढरू साधारण नाही, परात्पर देवाचं मेंढरू आहे, राजांच्या राजाचं आहे, प्रभूंच्या प्रभूचं आहे, जो रक्षण करणार आहे त्याचं मेंढरू आहे. मग मला पण लय पॉवर येते. मग सियाला म्हणतो, ए चल हो बाजूला. हालेलुया. मग मी काय करतो, प्रभूच्या मागं लपतो. मग त्या सैतानाला एक टपली देतो, परत मागं येऊन लपतो. सैतान म्हणतो, मला मारलं, खा मार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूत लपण्याचा हा आनंद आहे. एकटे भूत काढायला जाल, घरी घेऊन याल, प्रभूला घेऊन जा. किती मोठी सेना असो, घाबरायची गरज नाही. आणि मग त्या मृत्यू छायेच्या दरीतून पार जाता 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 जेव्हा मी पलीकडे जाऊन पोहोचतो, मी काय म्हणेन, सगळे म्हणतील, अरे तू मृत्यू छायेच्या दरीतून आला. मी म्हणाल, ती मृत्यू छायेची नव्हती, ती माझ्या साक्षीची दरी होती, ती माझ्या देवाच्या सामर्थ्याची दरी होती, ती माझ्या अभिषेकाची दरी होती, माझ्या देवाने मला वाचवलं याच्या चिन्हाची ती दरी होती. तुझ्यासाठी असेल ती मरणाची दरी, माझ्यासाठी चमत्काराची दरी. का, माझा देव माझ्या बरोबर आहे. जे स्थान तुमच्यासाठी वेदनादायी होतं, परमेश्वर त्या स्थानावरती तुम्हाला विजयी करणार आहे. जे अभ्यास करणारे लेकरं आहेत, ज्यांना अपयश आला असेल, परीक्षा देतोय, लढतोय, यश मिळत नाही, मी तुमच्याशी बोलतोय, हार मानू नका. त्या देवाची तुम्ही भक्ती करत आहात, जो देव तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. लढायचं सोडू नका. मी कामासाठी प्रयत्न करतोय, माहित नाही प्रभू मला कधी देणार. तो देणारच, देणारच, तो देणारच. मी म्हटलं तो देणारच. तुम्ही परिश्रम करायचं सोडू नका. आपले लेकरं अभ्यास सोडून घरी झोपतात आणि म्हणतात, प्रभू मला पास कर. आई बापांनो, फोडून काढा लेकरांना, पर्याय नाही प्रियांनो. तू अभ्यास कर आणि जिथपर्यंत तुझं होईल तेवढी ताकद तू लाव. जिथं कमी पडशील तिथं देव तुला मदत करेल. मृत्यू छायेची दरी आमच्यासाठी साक्षीची दरी झाली. सिंहाची गुहा आमच्यासाठी देवाची गुहा झाली. परमेश्वर परिस्थिती बदलणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आज एक महत्वाची गोष्ट आपण शिकत आहोत. पहिली गोष्ट की जो दानिएल सिंहाच्या गुहेत होता, गुहा सिंहाची होती, पण ती गुहा देवाची गुहा झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जी मृत्यू छायेची दरी होती, ती आमच्यासाठी साक्षीची जीवनाची दरी झाली. एलियाच्या काळात एक फार मोठा दुष्काळ पडला होता प्रियांनो. आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. एलियाला परमेश्वराने सांगितलं की तू करीत ओळाजवळ जा. वाचू आपण पहिले राजे 17 अध्याय 5 आणि 6 वचन. पहिले राजे 17, 5 आणि 6. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तू पी. आमेन. यार्देने समोर कुठेतरी तो ओहळ होता आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे तो तिथं जाऊन पोहोचलाय. सकाळ संध्याकाळ त्या दुष्काळात कावळे येऊन त्यांना, या देवाच्या दासाला अन्न देत होते. विशेष गोष्ट आहे, ज्यावेळेस आपल्याला अन्न पाहिजे त्यावेळेस आपण शहराकडे जातो, एखाद्या ठिकाणी जिथं अन्न मिळेल गावाकडे जातो, जिथं अन्न उपलब्ध होईल, जिथं अन्न बनवलं जातं
अशा ठिकाणी आपण जातो. पण देवाने त्याला एकदम वेगळ्याच ठिकाणी जायला सांगितलं. अशा ठिकाणी एलिया पोहोचलाय की जिथं ओहळ आहे, पण तिथं जेवणाची व्यवस्था नाही. देवावरती भरोसा ठेवून एलिया तिथं पोहोचला. प्रियांनो, दुष्काळ म्हणजे मरण्याची परिस्थिती असते. दुष्काळ म्हणजे अशी परिस्थिती आहे का जिथं चांगल्या चांगल्यांना वान पडत होती. त्या परिस्थितीमध्ये सकाळ संध्याकाळ, कधी सगळ्यांनी म्हणा सकाळ संध्याकाळ, फक्त एक वेळ नाही, 2 वेळ कावळे यायचे. कावळे सकाळी आणि संध्याकाळी अन्न घेऊन, मांस आणि भाकर घेऊन यायचे एलियासाठी. काय परस्पर देवाची दया आहे. एखादा व्यक्ती कमवणार आहे, काम धंदा करणार आहे, त्याच्यासाठी त्याच्याकडे असलेली मिळकत पैसा तो खर्च करून तो जगेल. पण देवाच्या दासाचं काय, फक्त सेवा करणं त्यांचं काम आहे. त्याच्या कसल्या प्रॉपर्टी सगळं सोडून तो फक्त देवाच्या राज्यात आहे एलिया. पण त्याचा भरवसा देवावरती आहे. त्याच्या जवळ इतर कुठल्या जगिक गोष्टी नसल्या तरी त्याच्याकडे देवाचं नाव आहे आणि प्रार्थनेचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. त्या जोरावरती परमेश्वराने अद्भुत काम त्याच्या जीवनात केलं. आणि पहा एलियाच्या जीवनात काय परमेश्वराची दया. कावळे येऊन त्याला सकाळ संध्याकाळ अन्न पुरवत होते. जोपर्यंत ओळाचं पाणी आटलं नाही तोपर्यंत त्याला तिथंच अन्न पाणी सगळ्या गोष्टींची त्याला व्यवस्था मिळाली, जिथं अपेक्षा करू शकत नाही. जो दुष्काळ त्याच्यासाठी मरण्यासारखी परिस्थिती होती, तिथं देवाने त्याला जगवलं. सारपतच्या विधवेकडे पाठवलं. त्या विधवेला स्वतःचे खायचे वांदे होते. बोलो येशू मसीह की हालेलुया. कधी कधी आम्ही असा विचार करतो की हा व्यक्ती धनवान आहे, खूप कामाचा आहे. पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, गरिबांकडून जी सेवा होते ती बऱ्याच वेळा धनवानांकडून दिसत नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या सारफतच्या विधवेला देवाने आशीर्वाद दिलेला आहे. मुठभर पीठ आहे बस, बाकी काय नाही. थोडंसं तेल आहे कुप्पीत बस. भाकर एक बनवणार, मुलगा मी खाणार, आम्ही मरणार. तुला काय करायचं कर, पहिली भाकर देवाच्या दासाला आणून दे. त्या स्त्रीने देवाच्या दासाचा शब्द ऐकला. देवाच्या दासाला पहिली भाकर दिली तिने. अख्ख्या दुष्काळात तिचं पिठाचं मडकं रिकामं झालं नाही. हालेलुया. जिथं ती मरणार होती ते संपणारं मडकं एक साक्षीचं मडकं झालं. प्रियांनो, हालेलुया. जी मरण्यासारखी परिस्थिती होती ती जीवनाची परिस्थिती झाली. परमेश्वर परिस्थिती बदलणारा देव आहे. जिथं तुम्हाला वाटतं माझ्या घरात अशांतता आहे, त्याच घराला परमेश्वर शांतीचं घर बनवणार आहे. प्रियांनो, ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला वाटतं की माझ्या अकाउंटवरती कधी पैसेच नसतात, त्याच अकाउंटवर एवढे पैसे येतील, ईडीवाले तुम्हाला विचारायला येतील कुठून आले एवढे. हालेलुया. मग तुम्ही त्यांना नीट सांगा, माझ्या देवाने मला दिलेले. ते तुम्हाला विचारतील कोणता देव आहे, त्यांना सांगा येशू ख्रिस्ताने दिले. मग त्यांना सुवार्ता सांगा, त्यांना सांगा तुमच्या पण अकाउंटवर येतील. हा जिवंत देव आहे, हा बरकत देणारा देव आहे. त्याची उपस्थिती आली की परिस्थिती बदलते. हालेलुया. त्या दुष्काळामध्ये एलियासाठी ती परिस्थिती बदलली, त्या विधवेसाठी ती परिस्थिती बदलली आणि ते एक साक्षीचं ठिकाण झालं. देवाने तिथं साक्ष निर्माण केली. मत्ताईच्या 14व्या अध्यायामध्ये एक असा प्रसंग होता की येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा, मी येतो. शिष्यांनी मचवा घेतला आणि शिष्य निघाले. शिष्यांनी मचवा घेतला, शिष्य निघाले, प्रवास करतात. येशू ख्रिस्त नंतर मागून येणार आहे. येशू परत प्रार्थना करून म्हणा किंवा त्याचं काम करून, जे ज्यासाठी तो मागे थांबला ते पूर्ण करून तो परत तिथं किनाऱ्यावर आला. पण तिथं मचवा नव्हता. मग आता मचवा नाहीये, त्याने त्याच्या अधिकाराचा वापर केला.
त्याच्या सामर्थ्याचा वापर केला आणि येशू ख्रिस्त पाण्यावरती चालू लागला. हालेलुया. बोले येशू मसीह की. माझा विश्वास आहे, माझा येशू जो गालिल समुद्रावर चालला तो 7 समुद्र चालून पार करू शकतो. तुमचा विश्वास आहे? करू शकतो. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जो आमचा देव 7 समुद्र चालून पार करू शकतो, तो प्रभू तुमच्या डोळ्यातलं एक अश्रू कधी पार करू शकत नाही. तुमच्या डोळ्यातले अश्रू दिसले की तो थांबणार प्रियांनो. हालेलुया. तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. प्रभू पाण्यावरती चालला आणि त्याचं हे आता प्लॅनिंग होतं प्रभूचं की मचवा आहे, मचव्याच्या बाजूने पुढे निघून जायचं चालत. शिष्य मचव्यात होते. तिकडं बघ काय, कुठं प्रभू चाललाय, त्यांनी ओळखलं नाही. सगळे तिकडं बघायला लागले आणि ते काय म्हटले, प्रभू आला, प्रभू आला. काय म्हटले, भूत भूत भूत. त्यांना गॅरंटी आहे भूत पाण्यावर चालेल पण येशू नाही. देव पाण्यावर चालेल याची गॅरंटी नाही. काही लोकांना कुठेही भूत दिसतं. ते बँगलोरला एक खूप पॉवरफुल मॅन ऑफ गॉड आहेत. त्यांच्या घरी काही पास्टर लोक गेले. पास्टर लोक गेले तर गेले, घरात गेले, बसले. बोले अण्णा तुम्हाला माहिती का तुमच्या घरात काय आहे? ते म्हटले काय आहे? अण्णा पंख्यावर दुष्ट आत्मा आहे. आम्ही आलो दाराच्या हँडलवर दुष्ट आत्मा आहे. इथं दुष्ट आत्मा आहे, तिथं. त्यांना आला राग. ते म्हटले ते तुमच्या बरोबर आले, तुमच्या बरोबर जातील. अरे तुम्ही अभिषिक्त तशी बोलताय. ज्याच्या प्रार्थनेने भूत पळून जातात त्याच्या घरात तुम्ही दुष्ट आत्मे शोधताय. हालेलुया. आम्हाला खात्री पाहिजे की प्रभूची उपस्थिती आम्ही घेऊन चालतो, तिथं दुष्ट थांबू शकत नाही. जिथं आग आहे देवाची तिथं सैतान थांबू नाही शकत. जिथं देवाचं सामर्थ्य आहे. शिष्य ओरडतायत, भूत 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 ओरडतायत. प्रभूने तिकडून आवाज दिला, मी आहे. हालेलुया. मी आहे शब्दात ताकद आहे. काय ताकद आहे? जी ताकद येशूने तिथं प्रदर्शित केली. येशू पाण्यावर चालतोय. काय डोळ्यासमोर आणा, प्रभू पाण्यावरती चाललाय. शिष्य तिकडे ओरडतायत, भूत भूत. तो म्हणतोय मी आहे. मी आहे म्हणजे काय? जो आत्मा पूर्वी जलाशयावरती तळपत होता, जो आत्मा आपला प्रकाश प्रकट करत होता, तो आत्मा देवाचं सामर्थ्य ज्या उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या 2 वचनात आम्ही पाहतो, तेच सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने त्या पाण्यावरती झळकत आहे. प्रियांनो, येशू पाण्यावरती आहे. जो तिथं होता तो देव इथं आहे. मी आहे. मोशे विचारतो तू कोण आहेस? काय जाऊन सांगू त्यांना? देवाने त्याला सरळ उत्तर दिलं, मी जो आहे तो मी आहे. माझ्या देवाचं नाव आहे. त्या शब्दात सामर्थ्य. मी आहे. पेत्र तिकडून, प्रभू तू आहे, तू तिकडे आहे, मी इकडे आहे. हालेलुया. पण आपल्यात अंतर बरंच आहे. मला इकडे थांबायची इच्छा नाही. बोटीत लय वेळा प्रवास केलाय. मला पण चालायचं पाण्यावरती. मी येऊ? आणि प्रभू म्हटला ये. प्रभू म्हटला. ह्या शब्दात सामर्थ्य आहे. ज्याला तो बोलवतो त्याची तो काळजी घेतो. तुम्हाला कळत आहे प्रियांनो? ज्याला तो बोलवतो त्याची तो काळजी घेतो. जे पाळकीय सेवा करतायत, ज्यांना देवाने बोलवलंय, त्यांच्या गरजा देव पूर्ण करणार. त्यांना कशाची वान पडणार नाही. तुम्ही स्पेशल मिशनवरती आहात, देवाच्या कामात आहात. देव कोणाला पाठवायचंय त्याला पाठवेल. कावळे पाठवल, मासा पाठवल, काय पाठवायचंय ते पाठवल. पण देवाच्या लोकांच्या गरजा पूर्ण होतीलच होतील. प्रभू म्हणतो ये. ये शब्द ऐकताच पेत्राने पहिला पाय मचव्याच्या बाहेर काढला. अरे मैं नहीं डूब रहा हूं.
मी बुडत नाहीये. दुसरा पाय काढला, पाण्यावर उभा. पेत्राने पाण्यावर चालायला सुरुवात केली. हालेलुया. पेत्र पाण्यावर चालतोय. आता पेत्राकडे दोनच पर्याय आहेत. पर्याय नंबर 1 पेत्राकडे आहे. पहिला पर्याय हा आहे, येशूकडे पाहायचं, पाण्यावर चालायचं. पर्याय 2 असा आहे की वादळाकडे पाहायचं आणि बुडून जायचं. किती पर्याय आहेत पेत्राकडे? 2च पर्याय आहेत. एक पर्याय येशूकडे पाहायचं, पाण्यावर चालायचं. दुसरा पर्याय वादळाकडे पाहायचं आणि बुडून जायचं. पेत्राने बिचाऱ्याने दोन्ही पर्याय वापरून बघितले. येशूकडे पाहिलं, चालला चालला. वादळाकडे पाहिलं, बुडायला लागला. 2च पर्याय होते त्याच्याकडं, पाहायचं आणि चालायचं येशूकडं, नाही तर वादळाकडे पाहायचं आणि बुडून जायचं. 2च पर्याय. त्याने दोन्ही पर्याय घेतले आणि बुडायला लागला. दुसऱ्या दिवशी काय झालं असतं पेत्र जर मेला असतं तर? हे सगळे बाकीचे शिष्य लोक म्हणले असं, नको बाबा याच्याबरोबर राहायला. पेत्र बिचारा गेला ना, असे आम्ही एक एक करून मरू. कशाला भरोसा ठेवायचा, कशाला जायचं याने एवढी हिंमत करून? नको आम्हाला ती सेवा, नको आम्हाला काही नको. गेला बिचारा आमचा पेत्र. दुसऱ्या दिवशी मैत काढली असे पेत्राची रडत रडत सगळ्यांनी, शिष्यांनी. ज्याने बोलवलंय ना तो विश्वासयोग्य आहे. आम्ही जरी अविश्वासू झालो, आम्ही जरी डळमळलो, तो कधी डळमळत नाही प्रियांनो. पेत्राकडे 2च पर्याय होते, येशूकडे पाहायचं आणि पाण्यावर चालायचं, वादळाकडे पाहायचं आणि बुडून जायचं. पण तिसरा पर्याय येशूकडे होता. तू बुडायला जरी लागलास तरी माझा हात तुला वाचवणार आहे. हालेलुया. जे ठिकाण पेत्रासाठी मरण्याचं ठिकाण होतं, तेच ठिकाण पेत्रासाठी साक्षीचं ठिकाण झालं. मी इथं मरणार होतो, माझ्या प्रभूने मला वाचवलं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज रात्री आपल्या स्वतःच्या जीवनाकडे निरखून पहा. कुठल्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात? कोण तुम्हाला त्रास देतंय? कुठल्या समस्यांनी तुम्हाला घेरलंय? कुठल्या आजाराने तुम्हाला घेरलंय? कुठलं दारिद्र्य तुमच्या मागे आहे? तुमची काही अडचण असू द्या, तुमच्या प्रत्येक परिस्थितीला बदलणारा देव आज रात्री इथं आहे. हालेलुया. आज तो प्रभू सगळी परिस्थिती बदलून टाकणार आहे. हालेलुया. आज तुमच्या जीवनातली संकट प्रभू दूर करणार आहे. आज रात्री परात्पर देवाला आपण हाक मारणार आहोत. माझा विश्वास आहे, माझी खात्री आहे की प्रभू आज प्रत्येकाची भेट घेणार आहे. आमेन.